सगळं अगदी सरप्राईज होतं. 1 ते 2 दिवसामध्ये घडलेली गोष्ट आहे. नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतात तर मी त्या नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि आजचा दिवस खरंच खूप स्पेशल आहे आणि पुढं काय ते तुम्हाला समजेलच. त्याआधी आज 24 जून आणि आज आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. आज 8 वर्ष कंप्लीट झाले. खरंच या 8 वर्षामध्ये इतके काही वेगवेगळे अनुभव आले, भरपूर काही चांगल्या गोष्टी मिळाल्या, बाहेर फिरण्यासाठी चान्स आले. तर काही कटिंग प्रसंगामध्ये सुद्धा असं डिसिजन घेण्याची वेळ आली की म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या अनुभवातून भरपूर काही शिकत गेले. आणि खरंच ही 8 वर्ष आम्ही दोघांनी इतक्या चांगल्या प्रकारे घालवले ना, एकमेकांना साथ असेल तर कोणतीही गोष्ट शक्य आहे. तर आज थोडंसं सेलिब्रेशनसुद्धा असणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात मोठं गिफ्ट कोणतं आहे तर ते पुढे समजेलच. तर घरातलं सगळं अगदी व्यवस्थित आवरले, सगळं काही जागच्या जागी ठेवले आणि हे घर बघून तर मग खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर माझं आवरून घेतलं. आता विरूला आणायला जायचं आहे आणि येत्या आठवड्यामध्ये एक महत्त्वाचं लग्न आहे तर ते अटेंड करण्यासाठी थोडं काहीतरी साहित्य घ्यायचं आहे. तर आता विरूला स्कूलमध्ये आधी पिकअप करणार आणि त्याला घेऊन मग दादरला खरेदीला जायचा प्लॅन आहे. विरू, ड्रेस कुठे कुठे चालला? आजचा दिवस आपल्यासाठी इतका स्पेशल आहे आणि दादरला आले आहे तर पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिरमध्ये दर्शन घेतले. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व देवांचं दर्शन एका ठिकाणीच होतं आणि आज थोडा वर्किंग डे असल्यामुळे गर्दी पूर्ण कमी होतं. दर्शन अगदी व्यवस्थित झालं. विरूनेही दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी त्याच्या आवडीचा प्रसाद घेऊन आम्ही मंदिराबाहेर पडलो. मंदिरात गर्दी नसल्यामुळे देवदर्शन अगदी व्यवस्थित झालं आणि त्याच्यानंतर आता दादर मार्केटला फिरते. तर आज पूर्ण मार्केट खाल्ले आहे आणि मेन म्हणजे या वेळेमध्ये अजिबात पाऊस नाही. दोघं चालत चाललं विरू. तर आता पटकन काय असेल ते अगदी थोडंसं आहे साहित्य लिस्ट बनवून घेतले, त्याप्रमाणे खरेदी करून घेऊन लगेच मला रिटर्न जायचं आहे. हॉटेल ओमकार प्युअर वेजच्या समोरच अगदी गुरु कृपा आर्ट ज्वेलरी हे माझं नेहमीचं शॉप आहे आणि इतकी व्हरायटी बेस्ट आहे यांच्याकडे. तर आता काही सॅम्पल बघितले आणि आता अलीकडे काही नवीन ट्रेंडिंग ज्वेलरी आले की नाजूक आहे ना, मस्त आहे. त्याचे रेट वेगवेगळे ना त्याचे छान आले आणि त्यांच्याकडे व्हरायटीसुद्धा इतकी आहे आणि जे काही आपल्याला हवं आहे तर ते सगळं ॲडजस्ट करून देत आहेत ते. विरू हाला कंटाळा? बहुत अच्छी है वैरायटी. कितने दिन तक पैसे यूज कर सकते हैं? रेगुलर यूज करो पानी वगैरह में. ये देखो 595 ये सब लॉट में माला है ना, इसीलिए. बाकी आप दुकान में वगैरह जाओ. एक बार दिखा दो. सायंकाळचे 7 वाजलेत आणि माझं पूर्ण आवरून घेतलं आणि इतकं खास आवरण्याचं कारण काय ते पुढे तुम्हाला समजेलच. त्याआधी मला इतका आनंद होतो म्हणजे सगळ्यात मोठं सरप्राईज आजचं. असं काही थोडं लवकर गेले होते त्यामुळे आज लवकर या भेटलं. झालं महत्त्वाचं का? हो झालं. सरांनी खूप मोठी जबाबदारी दिली होती. सरांचे काय म्हणतात आज्ञाधारक विश्वासू. तर ते काम झालं आणि आज लवकर आल्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि आज एंगेजमेंटला 8 वर्ष कंप्लीट झाली. हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. विश यू हॅपी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी माय वाईफी. कसं वाटतं हा 8 वर्षाचा प्रवास? यापूर्वीचा 8 वर्षाचा प्रवास ज्यापासून चालू झाला होता. खूप काही छान छान आठवणी आहेत आणि खूपच बघा किती हसते बघा, हसते किती बघा, बघा किती सुख आहे ॲक्च्युली. म्हणजे याच्यावर समजेल तुम्हाला की खरंच नाही. खरंच खूप चांगलं भेटलं. म्हणजे आपण ज्या गोष्टीचं इमॅजिन करू शकत नाही त्यासुद्धा आयुष्यात गोष्टी भेटल्यात. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आणि सकाळीच मी बोलले होती की सगळ्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मिळत आहेत. तर खरंच मी यांची किंवा देवाची खूप आभारी आहे. तर आता सगळी तयारी झाली तर पटकन काय कशासाठी तयारी केली हे दाखवते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपल्या घरातल्या देवापासूनच होते. त्याच्यामुळे सायंकाळची वेळ झाली तर पंथी आणि अगरबत्ती लावून घेतलं आणि त्याच्यासोबत जी काही मेन तयारी आहे तर ते सगळं साहित्य एकत्र ठेवलंय. ह्याच्यामध्ये हार, काही फुलं आहेत. तर जे काही आपलं ओवाळणीचं साहित्य आहे तर घेतलं, तांदूळ, साखर, पेढे, अगरबत्ती वगैरे. आणि 1 मिनिट धूप आणि अगरबत्ती घेते पटकन.
आता हे सगळं घेतलंय आणि त्यासोबत तांब्यामध्ये पाणी सुद्धा घेतलंय आणि ही सगळी तयारी बघून थोडासा तुम्हाला अंदाज सुद्धा आला असेल. आणि हे जे काही घडलं ते सगळं अगदी सरप्राईज होतं. 1 ते 2 दिवसामध्ये घडलेली गोष्ट आहे. तर आता पटकन खाली जाऊन ते पूजा करून घेते आणि काय आजच्या अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे हे सुद्धा दाखवते. तर एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी स्पेशली आहे खास गिफ्ट आणि खरंच मी इतकी खुश आहे ना. तर आता पटकन पूजा करून घेते. सगळं साहित्य एकत्र आणले. चप्पल काढा साईडला. वाटते आता थोडंसं वाऱ्यामुळे बॉय नाही नाही इथे ठेवू ना. हा चालेल. आणि हे एक इथं ठेवतो. हां हां ये चिकू बा तिथे साईडलाच लावून देतो. हे लावलं ना. हा लावलं मी ते कसं बघितलं नाही थोडं घाईमध्ये. हा देते बा तिथे लक्ष गेलं का. हा तू राहिलं बघ. हा घे. ठेव आधी आधी ठेव तिथं. नाही असून घेऊन दे ना घेऊन दे. बा त्याला दे रे बा. त्याला दे बा तुझ्या दे. फ्रेंडला. मस्त घे बा चिकू. थँक्यू. मस्त. चल बाय बाय. मोठ्या गाडीला घ्यायचा पूजन करून घेतलं. आता हार लावून घेत आहेत. ठेवायचं बा नंतर चाकाच्या खाली ते ठेवायचं. अगदी व्यवस्थित बसलाय. आता विरू हे चाक आहेत ना त्याच्या खाली हे करा. तुम्ही एकदा ओवाळून घ्या. हा. भारी फिलिंग्स. जाऊ दे. तू पण ओवाळ बा आपल्या गाडीला ओवाळ. तू पहिला हे जरा ताट जरा. हा गुड बॉय. परफेक्ट. मला हे घ्या. राम कृष्ण हरी राम कृष्ण वा. पाणी पाहिजे. पिल्याला सगळं मिक्स. पाणी भरपूर आहे ना. एकदम काटोकाट. विरू घे पी. सगळ्यांनी वाटत पाहिजे. हा बसला आणि मागे मागे मागच्या चाकाखाली. मागच्या चाकाखाली. इकडे पुढे पुढे इकडे इकडे दिसतंय बाबा. खाली बसा. वाका खाली. वाघ खाली. समोर ठेवा. हा झाला मग मस्त. गुड गिफ्ट. थँक्यू सो मच. गाडी पूजन करून घरी आले आणि म्हणजे आपल्याला जी गोष्ट पाहिजे तर ती मिळाल्यानंतर एक वेगळंच समाधान असतं. आणि जास्त कोणताही त्रास न घेता अगदी 1-2 दिवसामध्ये सर्च करणं चालू होतं आणि लकीली खूप चांगली गाडी भेटली.
तर सध्या थोडंसं त्याला सीट कव्हरचं किंवा कलरचं काम करून घ्यायचं आहे. तर आता आम्ही बाहेर गेल्यानंतर 2 दिवसामध्ये ते काम करून घेणार आहेत. आणि एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे आणि गरजेच्या वेळी भेटली तर त्याचं एक वेगळंच समाधान असतं. आणि गाडी पुसताना प्रत्येक क्षणाला मी खूप ग्रेटफुल होतो. म्हणजे या गोष्टीचा आपल्याला इतका परिपूर्ण वापर होणार आहे, तर त्या गोष्टीबद्दल नेहमी आपण आभारी असलं पाहिजे. तर त्याचं एक समाधान माझ्या चेहऱ्यावर दिसतच असेल. आणि आता एंगेजमेंट स्पेशल म्हणजे सुरुवातीला काहीतरी विचार केला होता, परंतु आम्ही दोघेही अजिबात गोड खात नाही. आता सध्या थोडंसं बंद केलं आहे, त्याच्यामुळे केक कटिंगचा ऑप्शन कॅन्सल केला. आणि जेवणामध्ये पण काहीतरी स्पेशल बनवूया असं ठरवत होते. तोपर्यंत अचानक लक्षात आलं की वहिनीसुद्धा एकट्याच आहेत. भाऊजी काही कामानिमित्त गावी गेलेत अचानक. तर म्हटलो की सोबत असेल तर बरं वाटतं. आणि गप्पा गोष्टीमध्ये म्हणजे कसा टाईम निघून जातो समजत नाही. तर आता वहिनींना फोन केला आहे, त्यासुद्धा येत आहेत. आरुषात आणि मम्मा कुठे आहे? तू आणलं नाही त्यांना गाडीवरून? नाही. आता मस्त मस्त खेळायचं, भांडण करायचं. हा आरव आता आमच्या स्कूलला जातो. कोणत्या स्कूलला? हा नवीन स्कूल. नाव काय स्कूलचं? आ मला नाही समजलं. दादाचं स्कूल आहे वे. पण स्कूलचं नाव काय? डिसिल्वा. हा गुड बॉय. लय छान आहे. या लय दिवसांनी वाटलं चांगलं. मगापासून बोलतो मम्मा कधी येणार खाऊ सांगू स्पेशल, कारण नवीन गाडीचं पूजन. कुठली घेतली? माझी आवडते ऍक्सेस 125 स्कूटी. हा कालपासूनच इकडे समोरच लावले बघा. नाही ते गाडी जवळ आहे तिथे. स्कूटीवर आता पावसाल तिथेच होती हा का? तिथे. हा का मी म्हणते तीच आहे. नाही ते. अरे वा, आरुष खुश. तुम्ही मला म्हणलं नाही. काय बनवलं? चल देते जे. ए तिघांच्याकडे 3 मोबाईल आणि खेळणार कधी तुम्ही? कशी आहे टेस्ट? सुरुवात झाले. आणि टीव्ही कुणाला लावले मग? सिरियल लाव. का नाही मिशा मिशा काय बोलतात? आमच्या चिमुकल्या लोकांची पहिली पंगत. आरुष आवडलं तुला? आरव पण खातोय. ओय आवडलं? काय आहे सांगते? रस्सा. ही सगळ्या चपात्या तर वहिनीनेच लाटून दिल्या. म्हणजे लेडीजचं असं असतं, जिथे जाईल तर तिथं कंटिन्युअस तर काम असतंच. एकदम अशा मऊ झाले. आणि आजच्या जेवणातला सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे रस्सा. एकदम कड आलेला. आणि आज थोडंसं काहीतरी नवीन म्हणून एकच बनवलंय असं. आता ऑलरेडी आमची छोटी लोकांची पंगत बसले. हा आणते. त्यासोबतच कांदा भात पण देऊ. मला असं वाटतं की नक्कीच एक नंबर जेवण झालं असणार, कारण की बहिणींचं मगापासून लयच कौतुक. हा तेच ना, मला माहिती आहे ऍक्च्युली. नाही वास एकदम असा एक वेगळाच आहे. जबरदस्त. तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. आरवचा एक नंबर. त्यानं जेवला. आणि एकदम गडबडीमध्ये. विरू आरवचा नंबर आला. ही पंक्तीमधलं जेवण एक वेगळंच हे असतंय. रस्सा भारी झालाय. हा रस्सा वहिनीने तर अगदी भरभरून कौतुक केले मगापासून. खरंच छान झालाय. मस्त झालाय रस्ता. आणि तिला काकाची नवीन स्कूटी घेतली. ओपनिंग तुमच्याकडून. आरव तू बसणार माझ्या गाडीवर? विरू नाही. आरुष तू? आरुषला नाही. त्याला कारपेंटर बघितला पाहिजे. आरवची स्कूल कोणत्या विचारा ना. आरवची स्कूल दादाचे. कुठली? हा म्हणतो. हा
होय विरू आता चालला तो. चलो आता तू ये. बाय बाय. मला फोन कर बिल्डिंग खाली आले हा. झालं का? कसं झालं आजचं जेवण? हा जबरदस्त होतं, एक नंबर. महिना सोडून आला आलं की मला लय प्राऊड फील व्हायचं ऍक्च्युली. तो बघितलं की बघितलं किती? ऍक्च्युली असं. एवढ्या वहिनी खुश झाल्या होत्या ना, आणि माझ्या कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी त्या भरभरून कौतुक करत असतात. तर घरात आल्यानंतर आल्यापासून त्यांचं कंटिन्यू चाललं होतं की रूमचं काम खूप छान झाले, किंवा ज्या काही आम्ही पडदे किंवा छोट्या मोठ्या वस्तू घेतल्यात तर त्या बोलतात की इतकं मस्त झाले ना, म्हणजे त्यांनी कौतुक करणं त्यांचं काही थांबतच नव्हतं. आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये त्यांना रस्सा टेस्ट करायला दिली होती, तर तेव्हापासून त्यांचं चाललेलं म्हणजे रस्सा एकदम टेस्टी झाला. त्या पण भरपूर जेवल्या आणि सगळी भरपेट जेवलं तर ते एक वेगळंच समाधान असतं. तर आता खूप लेट झालाय, रात्रीचे 11:15 11:30 वाजत आले. घरातलं अजून थोडंसं आवरायचं, आवरून घेते. तर आजचं एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट कसं वाटलं ते नक्की सांगा. वन्स अगेन थँक्यू सो मच. अरे यार. नाही, काही पण एंगेजमेंट अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट गाडी, तर मॅरेज अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट काय? तुम्ही बोलाल ते. कुछ तो धमाका होने वाला है.